तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भागवत कांबळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोलाच्या पथकाने 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे। याचा अर्थ असा की पोलिसांनी सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करणे हे होय। मात्र रक्षण करण्याऐवजी पोलिसात नागरिकांचे शोषण करत असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात। नुकत्याच दहीहंडा पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाच घेताना अटक झाल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे। या प्रकरणी तक्रार दिलेल्या व्यक्तीच्या विरोधात दहीहंडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 179 2025 कलम 303(2) BNS 2023 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। 27 जून रोजी तक्रारदार पोलीस ठाण्यात गेले असता आरोपी भागवत कांबळे यांनी पोलिसांकडून मदतीच्या मोबदल्यात आरोपीला 1 लाख रुपयांची लाच मागितली होती। दोघांमध्ये झालेल्या चर्चेनुसार लाच रक्कम 50,000 रुपये ठरली, परंतु तक्रारदाराने लाच न देता थेट ACB अकोला कार्यालयात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली। त्यानुसार 17 जुलै रोजी पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे अकोला अकोट रोडवरील कासली फाट्याजवळ लाच स्वीकारण्यासाठी आले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहात अटक केली। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद कुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर, अतुल इंगोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।